एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संत तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश कोणत्याही क्षेत्रात आपल्याला आजही उपयोगी पडतो. शेती हा तर अनेक हातांनी एकत्र येऊन चालवलेला सर्व समाजाच्या कल्याणासाठीचा उपक्रम. शेतीमधून शेतकरी जे अन्न पिकवतो त्यानेच आपली भूक भागते. आधुनिक काळात केवळ आपल्या शेतातली पारंपरिक शेती करत न राहता सतत नवे प्रयोग करत राहणं आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने वेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा काळाची गरज झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ही गरज ओळखली आणि गेल्या काही वर्षात एकत्र येऊन केळीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. या पिकाच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करत त्यांनी आता स्वतःची कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून या एकत्रित शेतीच्या प्रयोगातून त्यांच्या शेतात पिकणारी केळी आता अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. या परिसरात आधीपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतांमध्ये येणारी पिकंही मर्यादित आणि कमी उत्पन्न देणारी होती. त्यातून हा एकत्रित शेतीचा मार्ग कसा निवडला आणि त्याची सुरुवात कशी झाली याबद्दलची माहिती कॅटविला कंपनीचे मालक माऊली खंडागळे यांनी दिली. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी माऊली खंडागळे, मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील शेतकरी आणि रहिवासी आहे. खरं तर मागील 2-3 वर्षापासून आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोस्टली जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, खेड या तालुक्यांमध्ये केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला सुरुवात झाली. खरं तर जुन्नर आंबेगावचा हा परिसर बारमाही बागायतीचा परिसर आहे. अनेक धरणं असल्याकारणानं आमच्या शेतीला खूप पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीनं होतो. त्यामुळं मोस्टली आमच्याकडे ऊस आणि जी बारमाही तरकारीची पिकं आहेत ती घेतली जायची. पण अलीकडच्या काळामध्ये कुटुंबामध्ये माणसांची, शेतकऱ्यांची संख्या, नागरिकांची संख्या कमी आल्यामुळं शेती करणाऱ्या हातांची संख्या कमी झाली, माणसांची संख्या कमी झाली, मजुरी मिळणं अवघड झालं आणि त्याच्यामुळे आमचा शेतकरी पूर्वी खरं तर मॅक्सिमम ऊसाकडेच असायचा किंवा ऊसच उत्पादित करायचा. पण अलीकडच्या काळामध्ये केळीचं उत्पादन 2-3 वर्षामध्ये याकरता वाढलं की आमचा हा जो बेल्ट आहे, हा इकडे MIDC नाही, वातावरण खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळं हा भाग केळीला खूप चांगल्या पद्धतीनं पोषक आहे आणि केळी उत्पादन देणारा चांगली माती आमची आहे, उपजाऊ माती आहे. त्याच्यामुळे केळीचा कल आमच्याकडे लागवडीचा वाढला. झालं असं की मागच्या 2-3 वर्षामधले आमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स असा होता, बाहेरचे व्यापारी इकडे यायचे, स्वस्त दरामध्ये आमची केळी उचलायची आणि स्वस्त दरात केळी घेऊन ती तिकडे महागड्या दराने विकली जायची. हे सगळं लक्षात आल्यानंतर माझ्यासोबत आमच्या परिसरातले काही शेतकरी आम्ही एकत्र आलो आणि मागच्या जून महिन्यामध्ये आम्ही कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. शेतकरी पीक चांगल्या दर्जाचं घेत असला तरी बाजारात ते कसं विकायचं, त्याला योग्य भाव कोणता आणि तो कसा मिळवायचा हे त्याला कधीकधी कळत नाही. या शेतकऱ्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करताना या चुका टाळण्याचं ठरवलं. ही कंपनी सुरू करण्याआधी बाजारपेठेचा अभ्यास करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्यांनी अभ्यास दौरेही केले. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काही सुविधा देऊ शकतो का, या बाबतीमध्ये थोडासा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग आमच्या लक्षात असं आलं की आपण पिकू शकतो, पण विक्रीमध्ये आपल्याला विक्री करता येत नाही. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा घाटा होतो आणि त्याला 2 पैसे मिळायचे ते त्याला मिळत नाहीत. म्हणून आमचे काही तरुण सहकारी माझ्यासोबत जे काम करतात, आमचे रवींद्र थोरात, दीपेश मुळे, विनायक असतील किंवा आमचे मनीष असतील, या सगळ्यांच्या लक्षात आले की आपण स्वतः बाजारपेठेचा अभ्यास का करू नये. यासाठी आमची टीम दुबईला मार्केटला, ओमानला मार्केटला जाऊन आली. तिथे त्यांनी मार्केट काय पाहिजे, तिथल्या लोकांना कशी केळी हवी आहेत, काय पाहिजे याचा सगळ्याचा स्टडी केला. काही व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की हे सगळं आपण स्वतः देखील उभं करू शकतो. ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था ही आमची एक संस्था आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही 96-97ला एक कोल्ड स्टोरेज बांधलेलं आहे आणि मग आम्ही मागच्या 2 वर्षी
या पूर्व काळात ज्यांना आम्ही परंपरागत माल देत होतो, अशाच लोकांना माल देत होतो. मग या वर्षीपासून या सीझनला साधारणतः 1.5 महिन्यापासून आमचा हा हार्वेस्टिंगचा सीझन सुरू झाला आहे. या सीझनमध्ये आम्ही स्वतः एक्सपोर्ट करायचं ठरवलं. आतापर्यंत आमच्या कॅटविला फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून खरं तर 18 आणि 5 म्हणजे 18 कंटेनर साधारण दुबईला आणि इराण आणि ओमानला देखील 5 कंटेनर असे 23 कंटेनर आजपर्यंत 24वा आज आमचा लोड होतोय. असे कंटेनरच्या माध्यमातून आम्ही स्वतः निर्यात करायला सुरुवात केली. खरं तर केळी पीक हे तसं सेन्सिटिव्ह पीक आहे. 1 वर्षामध्ये त्याचं हार्वेस्टिंग येते. या प्लॉटमध्ये जिथं आपण उभे आहोत, आमचा वाघांचा प्लॉट आहे. वाघ म्हणून माझे मित्र आमचे शेतकरी आहेत, गणेश वाघ. मागच्या मला वाटतं 22 डिसेंबर 2024ला याची लागण झालेली आहे. या सगळ्यामध्ये केळीला काय लागेल म्हणजे ज्या काही कृषी निविष्ठा लागतील, तर त्या माध्यमातून स्कर्टिंग बॅग असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं या केळीचा महत्त्वाचा विषय असा असतो, की याच्यामध्ये फ्रूट केअर करणं गरजेचं असतं. कारण की ज्यावेळेला तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीची केळी काढायची आहेत, तर त्यावेळेला याचे सगळे काळजी घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये फ्रूट केअर हा एक खूप चांगला महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये साधारण शेतकऱ्याला ते शक्य होत नाही. मग त्याच्यासाठी एक्सपर्ट असलेली टीम, ती मुलं आम्ही बोलून घेऊन त्यांना काही ट्रेनिंग द्यायचं काम केलं आणि ना नफा ना तोटा या माध्यमातून आम्ही कॅटव्हिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली, ज्याच्या माध्यमातून निर्यातक्षम आणि चांगली केळी निर्माण होऊ शकेल. त्याच्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेला सुरुवातीपासून हार्वेस्टिंग करताना देखील हे आपल्या इकडच्या लोकांचं काम नाही. तर त्याच्याकरता स्पेशल अशी टीम असते. आपण पाहिलं असेल की साधारणतः 22-25 लोकं त्या टीममध्ये काम करतायत. अगदी तो घड कोणता हार्वेस्टिंगला आलेला आहे, तो कोणता हार्वेस्ट करायचा, त्याच्यानंतर त्याची ही फुलं असतात ती काढली गेली पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण केलं पाहिजे त्रुटीच्या पाण्यात, बुरशीनाशकाच्या पाण्यात. नंतर त्याचं पॅकिंग सेपरेट असतं. 2 फाण्यांमध्ये घर्षण होऊ नये, केळी खराब होऊ नये, त्याच्यात सेपरेटर टाकला जातो. नंतर त्याचं व्हॅक्यूमनी हवा काढून घेतली जाते, ते पॅक केलं जातं. त्याच्यामध्ये पॅकिंगमध्ये पुन्हा 13 किलो, 13 किलो, 7 किलो अशा प्रकारचे वेगवेगळे पॅकिंग्स केले जातात. खरं तर या फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून आमचे काही केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ग्रुप आहे. कॅटविला फार्मर प्रोड्युसर म्हणूनही आमचा ग्रुप आहे. त्या माध्यमातून आमचे काही सहकारी त्याच्यात खूप चांगलं काम करतात आणि केवळ या 2-3 तालुक्यातून नाही, तर आजूबाजूच्या 5-25 तालुक्यांमधून आम्हाला कॉल येतात, की आमच्याकडे केळी आहे, आम्हाला फ्रूट केअर करायचं आहे. आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे, की आम्ही या सगळ्या माध्यमातून हे सगळं करू शकतो आणि शेतकऱ्याला ₹2 जास्तीचे कसे मिळतील, या कामी आम्ही फार्मर प्रोड्युसरच्या कंपनीतून आम्ही काम करत असतो. खरं तर आमच्याकडे नारायणगावला कृषी विज्ञान केंद्र आहे. त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तिथले शास्त्रज्ञ किंबहुना आमचे इतर काही ज्या कंपन्यांची काही एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी आम्ही केळीच्या बागांमध्ये जाऊन केळीच्या प्लॉटच्या व्हिजिट करत असतो, शिवार फेरी ठेवत असतो, काही व्याख्यानं ठेवत असतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्रॉप प्रोटेक्शन कसं करायचं, त्याला खतं काय द्यायची, औषधं काय द्यायची आणि काळजी कशी घ्यायची, या माध्यमातून आम्ही आमच्या कॅटविला फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. केळ्यांचा घड झाडावर तयार झाल्यानंतर तो योग्य वेळेत काढून त्यावर पुढील प्रक्रिया करावी लागते. निर्यातीसाठी योग्य दर्जा टिकवण्यासाठीची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडणं हे कौशल्याचं काम असतं. त्याबद्दल ही कंपनी योग्य दक्षता घेते. नमस्कार, मी समीत संजय मालगावे. गेले 4 वर्ष झालं मी एक्सपोर्ट कंपनीमध्ये काम करतोय. सध्या मी कॅटविला फार्मर प्रोड्युसरमध्ये मॅनेजर या पोस्टला आहे. तर आता मी तुम्हाला आपली जे एक्सपोर्टसाठी पॅकिंग होते त्या संदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे. प्रथमतः आपण बागेतून लेबर बाहेर घड आणले की ह्या पद्धतीनं आपण इथं असे घड लटकून घेतो. तर ते जे केळीला वर फूल असतात, हे फूल पहिल्यांदा पूर्ण हे अशा रीती साफ करून घेतले जाते. त्यानंतर इथे ह्याच्याकडे सुता आहे. हा सुतामध्ये आपण त्याच्या सुताच्या ह्याच्याने पूर्ण घड आपण कट करून घेतो. तर हे असे कट करून ह्या टाकीमध्ये सोडलं जाते. तर ह्या टाकीमध्ये आपण 1200 लिटर पाणी व या पाण्यामध्ये आपण सकाळी तुरटी टाकली जाते. कारण तुरटी का टाकते तर पाणी पूर्ण क्लीन करण्यासाठी. त्यानंतर ही केळी इथून ही कटिंग शीट आहे. तर ही केळीला क्राऊन कट व्यवस्थित करून व जे फूल राहिले असतील किंवा जे पण खराब माल असेल ते खराब माल इथून साईडला टाकला जातो. ते असं इथं साईडला दोन्ही साईडला आपलं हे वेस्टेज पडते, जे आपल्याला माल चालत नाही ते. आणि या टाकीमध्ये आपण बुरशीनाशक औषध म्हणजे 22 टीन ह्या टाकीमध्ये आपण मिक्स करते. कारण की जेणेकरून आपल्याला एक्सपोर्टसाठी जो ट्रॅव्हलिंग पिरियड लागणार आहे त्या ट्रॅव्हलिंग पिरियडमध्ये आपला माल
बुरशी पकडायला नको किंवा फंगस पकडायला नको, त्यासाठी आपण इथं 22 टाकते, जेणेकरून केळी त्यात आपण सोडलं की फंगस पकडणार नाही. आपल्याकडे टोटल 3 प्रकारची पॅकिंग असतात, 13.5 kg, 13 kg आणि 7 kg. तर आता सध्या आपली 13.5 kg पॅकिंग चालू आहे. तर ह्यामध्ये 13.5 kg मध्ये 4 प्रकारमध्ये पॅकिंग होते, 4 हँड, 5 हँड, 6 हँड आणि 8 हँड. तर इथं 13.5 kg वेट होऊन हे आपला पूर्ण जो टेबल आहे ह्या टेबलवर माल येतोय. तर ते माल पाण्यातून काढल्यामुळे हा ओला जो राहिला तर असं पुढे फंगस पकडू शकतं. त्यामुळे आपण इथे पंखा पण लावलेला आहे, जेणेकरून माल पूर्ण ड्राय करूनच बॉक्समध्ये भरायला पाहिजे. केळ्यांवर ही प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पॅकिंगसाठीही वेगळी व्यवस्था असते. खोक्यांमधून ही केळी परदेशात जाणार असल्यामुळे तोपर्यंत ती व्यवस्थित टिकवण्याची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी पॅकिंग करतानाही विशेष दक्षता घेतली जाते. आता ह्यो अशा पद्धतीने बॉक्स पॅक झाल्यानंतर पुढे याचं आपल्याकडे व्हॅक्यूम करतोय आणि व्हॅक्यूम करायच्या आधी आपण सॅचेट पण त्यामध्ये टाकते, जेणेकरून माल आपला पुढे जाऊन म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये म्हणा किंवा तिथे जोपर्यंत माल आहे असा जाण्यासाठी माझा व्हॅक्यूम पूर्ण मालामधील एअर ओढून घेतोय. त्यानंतर हा माल आता वर गेल्यानंतर आपल्या लाईनचा सिक्का किंवा कॅटवेला किंवा ते 4, 5, 6 हँड जे आहे त्याप्रमाणे सिक्का, आजचा डेट किंवा आपण जे कॅटवेला लाईन नंबर 1 हे सिक्का त्याच्यावर मारते का, जेणेकरून पुढे माल गेला काय प्रॉब्लेम आलं तर कोणत्या तारखेला माल आपण भरला होता, कोणत्या शेतकऱ्याचा भरलेला, कोणत्या कंपनीतर्फे भरला, कोणत्या लाईनने भरला, हे सर्व त्या गोष्टी समजून येतात. आणि वर बघितला तुम्ही त्या जो लेबर आहे त्याच्याकडे टोटल 4 ते 5 सिक्का असतात, 4 हँड, 5 हँड, 6 हँड, 8 हँड आणि CLचा. तर जो बॉक्स कोणता आहे तो त्याप्रमाणे त्याच्यावर सिक्का मारतो आणि तो बॉक्स त्यानंतर गाडीमध्ये छापी लागते. अशा प्रकारे टोटल आपलं एक्सपोर्टचं पॅकिंग असे राहते. आता सध्या हा माल आपण इराणसाठी पॅकिंग करतोय. लोकलपेक्षा आणि एक्सपोर्टपेक्षा दोन्ही रेटमध्ये तुलना चांगलीच राहते. तर हा पूर्ण पॅकिंग आपलं जेव्हा संपेल, आता डेली 4 ते 5 तास आपल्याला एका गाडीसाठी टायमिंग लागते. पूर्ण माल आता हा पॅकिंग झाल्यानंतर ही गाडी प्रथमतः वजन काट्यावर जाईल. काटा झाल्यानंतर शेतकऱ्याला तो वजन भेटला जाईल. तिथून मग आपला माल स्टोरेजला जातो. शेतातील पारंपरिक पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षा वेगळा विचार करून केळ्यांचं उत्पादन आणि व्यवसाय सुरू करताना शास्त्रीय मार्गदर्शनही महत्त्वाचं होतं. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा प्रत्यक्ष शेती आणि व्यवसायात त्यांना उपयोग झाला. नमस्कार, माझं नाव भरत टेमकर, विषयतज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जिल्हा पुणे. आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये 6 तालुक्यांचा समावेश होतो. यापैकी जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती शेती ही केली जाते. मागील 4-5 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड ही शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे. तर या केळीच्या निर्यातक्षम उत्पादनाकरिता आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सत्र आयोजित केली जातात. त्याचबरोबर शिवार फेरी केली जाते. आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत तर गणेश वाघ, मुक्काम पोस्ट खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर या बागेची लागवड गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेली होती आणि या केळी पिकासाठी माती परीक्षण हे आमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून करून दिले जातं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोबाईलवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर मार्गदर्शनाचे संदेश, SMS हे पाठवले जातात. याचबरोबरीनं केळीमध्ये जे काही कीड रोग नियंत्रण आहे तर त्याविषयी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन हे आम्ही करत असतो. केळ्यांची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार शेतमालाचं उत्पादन केलं तरी निर्यातीबद्दलचे प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आहेत. ते नियम आणि मानके पाळूनच हा व्यवहार करावा लागतो. नाहीतर निर्यात केलेला माल नाकारला जाण्याची शक्यता असते. याबद्दलही कृषी विज्ञान केंद्रातर्फे मार्गदर्शन केलं जातं. याचबरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये निर्यातीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.
स्थानिक बाजारपेठेमध्ये बाजारभाव थोडे कमी असतात आणि निर्यातीच्या करिता हे बाजारभाव साधारणतः ₹15 ते ₹25 प्रति किलो अशा प्रकारे मिळू शकतात. तर या निर्यातक्षम केळीसाठी वेगवेगळ्या देशांचे जे काही मानके आहेत, तर त्याविषयी शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. याचबरोबर केळीचं जे काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे, तर याच्यामध्ये जे बंच केअर करणं आहे, त्याचबरोबर केळीची पक्वता ओळखणं, योग्य त्या घडाची शास्त्रशुद्ध पद्धतीनं काढणी करणं, जेणेकरून केळीच्या फळांना इजा होणार नाही, अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्ही करत असतो. त्याचबरोबरीनं केळी काढल्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण करणं, त्याचं बॉक्स पॅकिंग करणं आणि या केळीचं पूर्व शीतकरण म्हणजेच प्री कूलिंग करणं आणि त्यानंतर कंटेनर लोड करणं, वातानुकूलित असे हे जे काही कंटेनर आहेत, तर या कंटेनरमधून या केळीची मुंबईच्या बंदरातून ही निर्यात ही होत असते. तर अशा प्रकारचं ह्या केळीच्या संदर्भात आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत काम केलं जात आहे. निर्यातीसाठी योग्य नसलेल्या केळ्यांपासून वेफर्स, चिप्स सारखी अन्य उत्पादनं तयार करण्याबद्दलही कृषी विज्ञान केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. केळी हे नाशवंत फळांमध्ये मोडलं जातं आणि त्यामुळं केळीचे घड झाडावर तयार झाल्यानंतर त्याची विक्री ही स्थानिक बाजारपेठ किंवा निर्यातीमध्ये ही केली जाऊ शकते. परंतु अनेक वेळा निर्यातीला केळी पाठवल्यानंतर साधारणतः 30 ते 40% माल हा जाग्यावर राहतो. एकतर तो स्थानिक बाजारपेठेत फार कमी भावानं जातो आणि त्यामुळं या केळीच्या फळापासून मूल्यवर्धित असे काही पदार्थ आपल्याला तयार करता येऊ शकतात. याच्यामध्ये केळीपासून प्युरी आपल्याला तयार करता येते. याचबरोबरीनं केळीचे वेफर्स तयार करता येतात, की ज्यांचं आयुष्यमान हे जादा आहे. तर अशा प्रकारचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या या मालाला चांगला बाजारभाव हा मिळू शकतो. गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी उत्पादन सुरू केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या. शेतीचं तंत्र आत्मसात करून घ्यावं लागलं. त्याबद्दल शेतकरी रवींद्र थोरात यांनी माहिती दिली. मी रवींद्र सोपान थोरात, राहणार मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी मागील 3 ते 4 वर्षापासून केळी उत्पादनाकडे, लागवडीकडे वळलो आहे. पहिले आम्ही तरकारी पिके घ्यायचे. तरकारी पिकांमध्ये टोमॅटो असेल, काकडी, भेंडी ही पारंपरिक पिके घ्यायची. ऊस पण घेत होतो. तर नंतर आम्हाला केविकेकडून मार्गदर्शन मिळालं का आपल्या भागात केळी चांगली येऊ शकतात. केविकेचे साहेब, टेमकर साहेब आमच्याकडे आले, म्हणले केळी लागवड आपल्या पट्ट्यात होईल. तर मग आम्ही एक मांजरवाडीमध्ये एक ग्रुप तयार केला. साधारण 20 ते 25 लोकांनी ग्रुपने केळीची रोपे बुक केली. रोपे बुक केल्यानंतर आम्हाला 4 महिन्यांनी रोपं मिळाली. तर साधारण आम्ही साधारण 1 डिसेंबर ते 5 जानेवारी यामधल्या काळामध्ये आम्ही केळीची लागवड केली. लागवड केल्यानंतर आम्हाला मार्गदर्शनासाठी जैन इरिगेशनचे जाधव साहेब आले, इथून टेमकर साहेब आले. वेळोवेळी आम्हाला इथं सागर कोपर्डीकरांचं मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही स्टार्टिंगला लागवड करीत असताना आम्ही 7x5 या अंतरावर लागवड केली. लागवड करताना पहिला बेसल डोस दिला आम्ही. बेसल डोसमध्ये निंबोळी पेंट 200 किलो, सुपर फॉस्फेट 200 किलो, मायक्रोरायझा 4 किलो, फर्टेरा 4 किलो असा एकत्रित बेडमध्ये भरून घेतले. एकरी साधारण 5 ट्रॉली शेणखत दिले आणि त्यानंतर आम्ही मल्चिंग पेपरवर लागवड केली. 7x5 हे अंतर त्यासाठी निवडलं. त्याच्यातून आम्हाला एकरी 1250 रोपं लागवड करता आली. पहिल्या वर्षी आम्हाला साधारण 30 ते 35 किलोचे नंगर मिळाले आणि एकरी साधारण 35 ते 36 टन केळी आम्हाला मिळाली. तर पहिल्या वर्षी आम्हाला 30 टन एक्सपोर्ट झाला.
एक्सपर्टमधून आम्हाला साधारण 20चे ॲव्हरेज मिळालं. एक्सपर्टमधून साधारण जवळजवळ 6 लाख रुपयाचं आम्हाला टोटल केळीमधून उत्पादन मिळालं. एकरी 1.5 लाख रुपये खर्च आला. खर्च वजा जाता आम्हाला कमीत कमी 4.5 लाखाचा नेट नफा मिळाला. आम्ही साधारण डिसेंबरमध्ये लागवड केली. लागवड केल्यानंतर त्याला पहिले 4 ड्रिंचिंग केले. ड्रिंचिंगमध्ये मायक्रोरायझा असेल, 19-19 असेल, ह्युमिक ॲसिड असेल, बुरशीनाशक म्हणून त्याच्याबरोबर ब्ल्यू कॉपर असेल, ब्लिचिंग पावडर असेल, या अशा अधिक बुरशीनाशकं घेऊन 4 ड्रिंचिंग केल्या. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही रेग्युलर शेड्यूलमध्ये 12-61 एकरी 5 किलो, 0050 एकरी 4 किलो, मॅग्नेशियम एकरी 2 किलो, परत युरिया साधारण 4 किलो असं दर 5व्या दिवशी देत राहिलो. आणि ते झाल्यानंतर 7 महिन्यामध्ये केळीची वेण आमच्याकडे सुरू झाली. वेण सुरू झाल्यानंतर आम्हाला चांगले एक्सपर्ट साधारण फ्रूट केअर करण्याची गरज वाटू लागली. फ्रूट केअर केल्यामुळे काय होतं, तर आपला बाग एक्सपोर्टला जातो. त्याच्यातून आपल्याला जे केळीवर डाग पडतात ते पडत नाहीत. त्यासाठी आम्ही 4 टीमा यावर्षी ह्या परिसरात लावल्या. आणि टीम लावल्यामुळे त्याचा फायदा असा झाला का पहिलं बड इंजेक्शन घेतलं. तर बड इंजेक्शन केळ जेव्हा उभं कमळ असतं त्यावेळेस साधारण अर्धा ml पर लिटर प्रमाणे साधारण 80 ते 100 मिली एका कमळामध्ये ते सोडलं जातं. त्याच्यामुळं 15 दिवस आपल्याला थ्रिप्सपासून संरक्षण मिळतं. त्यानंतर आम्ही स्प्रे चालू केले. साधारण 3 स्प्रे आपण केळीच्या फळांवर घेतले, नंगरांवर घेतले. त्यानंतर इतर करपा येऊ नये म्हणून पण आम्ही फवारण्या घेतल्या. वेळोवेळी आम्ही त्यांना शेणखत दिले. त्याला परत बेसल डोस पहिला दिला होता. त्यानंतर 3 महिन्यांनी परत एकदा भर लावून त्याला आम्ही खतं योग्य प्रमाणात दिली. त्याचा फायदा आम्हाला असा झाला का केळी साधारण 10.5 ते 11व्या महिन्यात हार्वेस्टिंगला आली. हार्वेस्टिंगला आल्यानंतर परिसरातून एक्सपर्ट कंपन्या आमच्याकडे आल्या. तर आमच्याकडे येऊन त्यांची मागणी वाढू लागली. तर मागणी वाढून आता आम्हाला असे ध्यानात आले का आपण शेतकऱ्यांच्या ग्रुपनेच एकत्र येऊन एक्सपोर्ट केला पाहिजे. मग आम्ही कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. यावर्षी थंडी लवकर आल्यामुळे चिलिंग इंजुरी केळांवर यायला लागलेली आहे. चिलिंग इंजुरी म्हणजे आपण जर साल सोलली तर आतमध्ये राखाडी कलरचा कलर येतो, तर तो सफेद पाहिजे. तर ती चिलिंग इंजुरी येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी साधारण आपल्या बागेमध्ये लिक्विड सल्फर सोडलं पाहिजे. परत साईडनी ज्यांच्या बागेला जे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे त्यांनी आपली शेड नेट साधारण 5 फूट उंचीची चारही बाजूंनी लावून घेतल्यामुळे आपल्या बागेमध्ये उष्णता चांगली राहील. त्याचबरोबर आपण शेकोट्या साधारण एकरी 4 ते 5 ठिकाणी शेकोटी करून त्याचा धूर जर बागेमध्ये पसरवला तर आपण चिलिंगपासून आपला बचाव होईल. आपण आपल्या पिकाला संध्याकाळी रात्रीचं पाणी दिलं पाहिजे. पहाटे साधारण 4 ते 7 या वेळामध्ये टेम्परेचर जास्त कमी येते. त्यावेळेस जर आपण शेताला पाणी दिलं तर आपली पाणी सकाळी गरम असतं, त्यामुळे त्यापासून सुद्धा चिलिंग कमी येते. आम्ही कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनी 11 जून 2025ला यावर्षी स्थापन केली. आणि कॅटविला नाव आमचं का पडलं तर आमच्या गावचं नाव मांजरवाडी आहे आणि कॅट म्हणजे मांजर आणि विला म्हणजे शहर, तर मांजरवाडी गाव असा त्याचा अर्थ निघतो. तर मांजरवाडीमध्ये आता जवळजवळ 100 एकरच्या आसपास केळी आहेत. परिसरात 300 ते 400 एकरच्या केळी आहेत. पुढल्या वर्षी वर्षभर केळी आपल्याला एक्सपोर्ट करता येतील त्या दृष्टीने आम्ही नियोजन केले आहे. आम्ही कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने परदेशामध्ये अभ्यास दौरे पण केलेले आहेत. त्यामध्ये ओमानला पहिलं गेलो, त्याच्यानंतर दुबईला 4 दिवस गेलो. तर आम्हाला त्या व्यापाऱ्यांकडून कळलं का आपल्याला कसा माल पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही इथं पॅकिंग आणि त्यांना लागेल असा माल पुरवठा करीत आहोत. पारंपरिक शेतीपासून स्वतःच्या कंपनीच्या निर्मितीपर्यंत झालेला हा प्रवास या भागातील शेतकऱ्यांना आणखी समृद्ध करणारा आहे. आता काही देशात निर्यात होत असली तरी त्याचे प्रमाण वाढवून या कंपनीचा विस्तारही वाढवणे आणि आपल्याबरोबरच अन्य भागांमधील शेतकऱ्यांनाही अधिक समृद्ध करणे असा या कंपनीचा उद्देश आहे. साधारणतः आमच्या परिसरामध्ये 1,500-2 हजारपेक्षा एकरपेक्षा अधिकची केळी निर्माण झालेली आहे किंवा लागवड झालेली आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला निर्यातक्षम माल उपलब्ध करून द्यायचं
सेवा आम्ही पुरवतोय. आणि आज आमचं टार्गेट, आता आम्ही साधारणतः 24-25 कंटेनरवरती आहोत. यावर्षी कॅटविला फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून साधारणतः 100+ कंटेनर एक्सपोर्ट करण्याचं आमचं टार्गेट आहे. आणि केळी हे पीक आमच्या मते थोडंसं कमी मेहनतीचं परंतु अधिक उत्पादन देणार आहे. केळी हे पीक ऊसाला पर्याय होऊ शकतं असं आमचं मत आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अधिकचं काम करून अधिकचं निर्यात मूल्य देशाला आणि शेतकऱ्यांना मिळवून द्यायचं हे आमचं टार्गेट आहे. केवळ स्वतःचा विचार न करता सर्वांच्या साथीने काम केलं, मेहनत घेतली तर कशा प्रकारे आपली आणि आपल्या परिसराचीही प्रगती साधता येते याचा एक आदर्शच कॅटविला कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या नव्या प्रयोगाला निश्चितच उत्तम यश मिळेल यात शंका नाही.